सांगितलं की महिलांवर अत्याचार झाला आहे, तर मग आम्ही एक सिनियर ॲडिशनल कलेक्टरला ही चौकशीला सांगतो. मग यांनी 5 मेला माझ्याकडे 4 का 5 मेला यांनी लेखी दिलं आणि यांच्या निवेदनानुसार आम्ही जे संबंधित प्रांताधिकारी आहे त्यांच्याकडनं खुलासा मागवला. कालच त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांना तात्काळ खुलासा सादर करायला सांगितलं. त्यांच्याकडनं मागवलं नाही, ते यांनी ते दिलं, अहवाल मागवला. सगळी पत्र तयार घ्या आणि त्यांनी त्याच्यामध्ये विनयभंग म्हटलेला आहे. हां, माझं आज पहिलं पत्र तयार करून संदीप कर्णिकणार रेकॉर्ड होती या पत्र पण द्या. कुंभ प्राधिकरण बघू ना, लोकप्रतिनिधी बघतो ना, काय मी बघतो ना. मॅडम, तुम्ही आता म्हणालात की मला माझ्याकडे चौकशीसाठी हे दिली. तुम्ही 1 to 1 प्रत्येकीशी बोलून त्यांचं बोललं सर, व्हिडिओ पण आहे. ते माझं कोर्ट चालू होतं, कोर्ट चालू होतं, मी कोर्ट थांबवलं, त्या आल्यात माझ्याकडे, त्याचा व्हिडिओ पण तयार केला. चर्चा आहे नाही सांगेल. आमच्या ताब्यात तुम्ही घ्या ना. हातावर काठी मारली, किचनमधून वळलं, मारलं, या मुलीला मारलं, असं त्यांनी आमच्या सिग्नेट काढून काम केलं. असं शेतकरी आहे सगळे तक्रार घेऊन संजय राऊत यांच्यासोबत नंतर प्रेसचे इंटरॅक्शन सर करू शकते. समोरच होत्या. नाही, बरं नाही. हां, मला एक रिक्वेस्ट आहे की आता आपली इंटरॅक्शन झालेली आहे, आता व्हिज्युअल झाले तर आपण म्हणजे चर्चा येतो ना, करू. बाहेर बोलतो ना आपल्याशी. ठीक आहे, असं आपण पाहिजे तर माझ्या कॉन्फरन्स रूमला बसून घ्या, तिथे आपण वेट करून घ्या, त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स करून घेऊ. राऊतसाहेब 1 तासापासून वाट बघतायत. कलेक्टर ऑफिसमध्ये आपण आलेले आहात. कलेक्टर अद्याप आलेले नाहीये. पवन दत्ता पळून गेलेले आहेत. पुढे पळून गेले. येतील ना, तर नाशिकलाच राहायचं आहे, तर महाराष्ट्रातच राहायचं आहे. त्यांचं असं आहे की त्यांचं मन त्याला खात आहे. त्यांनी केलेला गुन्हा त्यांना आता आठवतोय, त्याच्यामुळे ते गेले. ते थांबले असते, चर्चा केली असते. बिल्डरांच्या दबावाखाली भूसंपादन सुरू आहे, हा माझा आरोप आहे. त्या बिल्डरांची यादी माझ्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये काही राजकारणी आहेत. कलेक्टर साहेब पण बघू.